सुधागडचा महाजनादेश, जांभूळपाड्यात भाजपला धक्का, शिंदे सेनेच्या शर्मिला शरद बोडके ठरल्या जायंट किलर, खासदार पत्नीचा पराभव ठरला चर्चेचा विषय। परळी पंचायत समिती गणातून शिवसेना उबाठा गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी विजयाची मशाल पेटवत मिळवला विजय। रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुधागड तालुक्याने संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधून घेणारा अभूतपूर्व निकाल दिलाय। मातब्बर नेते विरुद्ध निष्ठावंत कार्यकर्ता अशा रंगलेल्या या रणसंग्रामात मतदारांनी कोणत्याही एका पक्षाच्या झेंड्याखाली न जाता विभागवार विचार करत आपला संमिश्र कौल दिलाय। या निकालात कुठे प्रस्थापितांना धक्का बसलाय तर कुठे नव्या चेहऱ्यांनी बाजी मारलीय। जांभूळपाडा जिल्हा परिषद गट या अस्मितेच्या लढाईत खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नीचा पराभव झाल्याचं चित्र समोर आलंय। या निवडणुकीतील सर्वात मोठा निकाल जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातून समोर आलाय। इथे शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शरद बोडके यांनी भाजपच्या उमेदवार आणि खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी निलिमा पाटील यांचा 2931 मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला। निलिमा पाटील यांना 7129 मतं मिळाली तर शर्मिला बोडके यांनी 10,060 मतं मिळवत जायंट किलर ठरण्याचा मान मिळवला। राज्य पातळीवरील नेतृत्व आणि संसदीय ताकद पाठीशी असतानाही झालेला हा पराभव भाजपसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा ठरलाय। परळी पंचायत समिती गणात शिवसेना उभाटा गटाच्या प्रणिता राजेश परदेशी यांनी विजयाची मशाल पेटवत भाजपच्या सुनंदा सिंदकर यांचा 2588 मतांनी पराभव केला। सुधागड सन्मान समिती आणि सुधागडचा स्वाभिमान जपत जनतेने या उमेदवारांना भरभरून पसंती दिली। या यशानंतर परळी बाजारपेठ तसंच जांभूळपाडा येथे विजयी उमेदवारांनी भव्य मिरवणूक काढली आणि जल्लोष साजरा केला। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। काकांची बायको पडली म्हणून 3 बोटं दाखवू काय? काकांची बायको पडली म्हणून 3 बोटं करू। दादा काय सांगाल, जिल्हा परिषद जांभूळपाडा गटामध्ये विजयी झालेले आहात, आपण विजयाचे शिल्पकार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं, काय आपली प्रतिक्रिया आहे? नेमकं जनतेचे आभार कसे मानाल? खऱ्या अर्थाने हा जो विजय आहे, हा विजयाचा जो उत्सव आहे, हा ह्या सगळ्या जमलेल्या जनतेचा आहे। सर्वसाधारण जनता ही माझ्यासाठी खूप मेहनतीने गेले 15-20 दिवस अतिशय खूप मेहनत करून हा विजय आपण संपादन केलेला आहे। पण हा विजय जो आहे हा सर्व जनतेचा आहे, माझा नसून या जनतेचा आहे। हा दिलेला कौल जनतेने सुधागडचा कौल आणि आयात केलेला उमेदवार आहे, या उमेदवाराला सुधागड वासियांनी धडा शिकवलेला आहे। सुधागड सन्मान समिती असेल, सुधागड स्वाभिमान हे स्लोगन घेऊन आपण जनतेत गेलात आणि त्या स्लोगनला जनतेने प्रतिसाद चांगला दिला, काय आपली प्रतिक्रिया आहे? सुधागड वासियांनी खरोखर आयात केलेला जो उमेदवार होता
त्याच्याकडे न बघता सुधागडची अस्मिता कशी जागी राहील याकडे सगळ्यांनी लक्ष केलं आणि सुधागडकडे बघितलं आणि सुधागडच्या मातीतला उमेदवार निवडून आला आणि आज विजय साजरा करतात. जनतेला कसा न्याय द्याल? दादा काय सांगाल, कशा पद्धतीचा या विजयाकडे बघता एकूणच कार्यकर्त्यांची मेहनत, कष्ट आणि आपल्याला देखील आत्मविश्वास होता की दोन्ही जागा निवडून येतील. काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे विजयानंतर आपली? साहेब, गेले 2 महिने आम्ही ज्यावेळी आमच्या मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये आणि पंचायत समितीच्या मतदारसंघामध्ये आम्ही प्रचार करत होतो, त्यावेळी ज्या घडामोडी घडत होत्या की उमेदवारांच्या संदर्भात, जो अचानक मध्ये आम्ही जिल्हा परिषदसाठी जो उमेदवार घोषित केला की मानगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच आमचे बोडके काका यांच्या मिसेस आम्ही यांना सौभाग्यवतींना उमेदवारी दिली शिवसेनेकडून जिल्हा परिषदची, त्यावेळी सर्व लोकांना असं वाटलं की ही निवडणूक कदाचित फॉर्म मागे घेतला जाईल आणि बिनविरोध केली जाईल. परंतु सुधागडच्या सर्वसामान्य जनतेला या गोष्टीची जाणीव होती की ह्या दिल्लीचे हित तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्याप्रमाणे ह्या दिल्लीचे हित तख्त राखतो आमचा सुधागड तालुका. त्यामुळे या निवडणुकीला जो रंग देण्यात आला की ह्या म्हणजे धनदांडकांच्या विरोधामध्ये ही लढाई आमची सर्वसामान्य जनतेने ज्या दिवशी हातात घेतली त्या दिवशीच आम्ही सांगितलं की जिल्हा परिषदची ही लढाई आम्ही बहुसंख्य मतांनी निवडून येणार आहोत. कशा पद्धतीनं जनतेचा विश्वास येत्या काळामध्ये जिंकाल? विकास कामांमध्ये कशी आघाडी घ्या? आता जिल्हा परिषदच्या संदर्भामध्ये आता जे निकाल हाती येत आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेची घोडदौड ही तुम्हाला आता नक्की दिसत आहे. या मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दलवे असतील, आमदार भरत शेठ गोगावले असतील, तसेच आमचे प्रसाददादा भोईर असतील, यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेची घोडदौड, दोन्ही शिवसेनेची घोडदौड ही या रायगड जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी आपल्याला दिसेल आणि त्यांच्या माध्यमातूनच इथे विकास कामांची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं जो 40 वर्षापासून या तालुक्याला वंचित ठेवलं गेले, या तालुक्याशी दुजाभाव केला गेले, फक्त उमेदवारा लादायच्या आणि निवडणुका करायच्या, ह्याच्या पलीकडे जर काय केलं नाही तो काम या संदर्भात ह्या पुढील 5 वर्षामध्ये तुम्हाला विकास काम शिवसेनेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल. सुधागड वासियांनी दिलेलं भरभरून प्रेम, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे काय 2 शब्द? अरे कोण आला रे, कोण आला? आज या सुधागड तालुक्याच्या जनतेचे किंवा रायगड जिल्ह्यातील जनतेचे आज आभार पण मानू शकत नाही, कारण एवढा यांच्या आभारामध्ये मी ऋणी आहे. कारण ही लढाई जी 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 सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या प्रतिक्रिया त्यांच्या येत होत्या की आम्ही जिल्हा परिषद 8,000 मताने काढू, 10,000 मताने काढू, आज परिस्थिती विपरीत आहे. आज जी जिल्हा परिषद आहे रायगडची, जी सुधागड तालुक्यातील सर्व स्वाभिमानी जनतेने 3500 मतांनी ही आघाडी, भरघोस आघाडीने जिंकून दिलेली, त्यावरून समजा की या जनतेचा प्रतिसाद काय असेल. म्हणून या जनतेचा आम्ही कायम ऋणात राहू. जे काम इथे झालेलं नाही विकास काम, जे छोट्या मोठ्या गोष्टी अडीअडचणी आहेत त्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये उभं राहू. दिग्गज नेते जे आहेत ते मैदानामध्ये उतरले होते आणि अरे कोण आला रे, कोण आला? या देखील रणांगणामध्ये एकच या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की नेते जरी कुठे इकडे या साईडला गेले असतील, परंतु नेते गेल्यानंतर सुद्धा स्वाभिमानी कार्यकर्ते जागेवर राहिले. हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विजय, आणि हा विजय त्या सर्व सुधागड तालुक्यातील जे वंचित आहेत, जे या समाजाच्या विकासापासून वंचित आहेत, त्यांच्यासाठी हा अर्पण करतो. ताई काय सांगाल, एकूणच जल्लोष सुधागड मध्ये दिसतोय, भव्य मिरवणुका निघतायत, आपल्या विजयाबाबत आनंदोत्सव साजरा होतोय, काय आपली प्रतिक्रिया आहे? मी माझ्या प्रत्येक मतदारांचे, सुधागडातील मतदारांचे पूर्णपणे आभार व्यक्त करते. काय सांगाल, कशा पद्धतीनं विजय मिळाला आपल्याला? जनतेनं प्रचार प्रसारामध्ये प्रतिसाद दिला होता, कशा पद्धतीने, काय प्रतिक्रिया आहे? मी मनात विचार पण केला नाही की इतक्या मतांनी मी विजयी होईल, आणि खूप चांगल्या पद्धतीत मला प्रत्येक मतदारांनी विजयी केलेला आहे, आणि हे माझा नाही तर माझ्या जनतेचा विजय होत आहे. जनतेसाठी आता काय करायची आपली संकल्पना आहे? जनतेसाठी मला खूप काय, म्हणजे तलापासून, सुरुवातीपासून 0 पासून 100% करण्याची माझी ताकद. काही काय सांगाल, पळळी पंचायत समिती गणामधून आपण उमेदवारी करीत होतात आणि दणदणीत विजय झालेला आहे, सुधागडवासियांनी भरभरून प्रेम दिलेलं आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? पहिली मी पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेचा आभार मानेन. त्यांनी मला ही संधी दिली, नक्कीच मी या संधीचा सोना करीन. काय सांगाल, या यशामागे कुणाकुणाचे हात नेमके आहेत? या यशामागे नक्कीच या माझ्या जनतेचा हात आहे, सर्वसामान्य महिलांचा म्हणा, पुरुषांचा म्हणा, सगळ्यांचा हात आहे. जिल्हा परिषद दादा काय प्रतिक्रिया आहे आपली? आपल्याला विजय संपादन केलेला आहात आपण, काय कशा पद्धतीचे विजय मिरवणूक जल्लोष देखील आहे, काय सांगाल, काय नाव आपलं? मी
पाली पंचायत समितीचा माजी सभापती. 2012ला हिरामण गायकवाड आणि आम्ही एकत्र इथून परळी गाणातून दोन्ही निवडणूक लढवली, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. त्यावेळेचा माहोल सुद्धा ह्या पद्धतीने होता आणि मातबगर माणूस होते, पैशावाले होते. परंतु मला एकच सुधागडवासियांना सांगायचं आहे की ह्या मतदारसंघामध्ये केवळ 25 वर्ष मोहन पाटील आमदार म्हणून ह्या जनतेने त्यांना निवडून दिले. 10 वर्ष धैर्यशील पाटील यांना निवडून दिले. 5 वर्ष निलिमाताई होत्या आणि 10 वर्ष रविशेठ पाटील होते. 50 वर्ष पाटील घराण्याकडे सत्ता होती. तरी यांना जनतेचा विकास करायचा आहे. काही विकास कुठं दिसत नाही. ती जनतेने आज पोचपावती ह्या रूपाने दिलेली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे की या सुधागडनी मोहन पाटलांना आणि पाटील बंधूंना मोठ्या प्रमाणात निवडून दिलंय. सुधागडनी प्रेम केले. त्या सुधागडवरती त्यांची सुनबाई इथं लादल्यानंतर खऱ्या अर्थाने इथले शेतकरी कष्टकरी जो कार्यकर्ता आहे त्याला कुठं वाटलं की मला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मध्ये मोठ्या प्रमाणात मला खुर्ची मिळायला पाहिजे की मी इथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करीन. पण ह्यांनी ज्या सुधागड वासींनी की भरभरून मतदान केले आपण त्यांची निराशा केली आणि म्हणून ह्या जनतेने पेनची पार्सल परत पेनला पाठवून दिली. दादा काय सांगशील या यशाबद्दल? कशा पद्धतीचा आनंद आहे आणि एकूणच दोन्ही जागा आपण जिंकलेल्या आहेत, घवघवीत यश संपादन केलं. आनंद तर भरपूर आहे की आज आपण आवाहन केलं होतं मागे मुलाखतीमध्ये की ही निवडणूक राजेश दादा असतील, शरद दादा असतील यांची नसून जनतेची निवडणूक आहे आणि आज त्यांना जनतेने डोक्यावर घेतलेलं आहे. तुम्ही पाहिलात किती मोठ्या मताधिक्याने दोन्ही उमेदवार आपले निवडून आलेले आहेत. तर प्रथमतः या जनतेचे आभार. आणि मी एवढं सांगेल की राजेश दादा आणि शरद दादा यांच्या यशामागे ही युवा पिढी सुद्धा आहे. आज शिवा दळवी सारखा युवा कार्यकर्ता आज या तुमच्या चॅनलवर बोलतोय, याचं सगळं श्रेय राजेश दादा असतील, शरद दादा यांना जाईल की तळागाळाच्या जनतेला घेऊन चालणारे ही लोक आहेत. नाहीतर आम्ही आजपर्यंत राजकारणात पाहिलंय, 10 वर्षापासून आम्ही राजकारणात आहोत, परंतु कधीच कुठल्या प्रकारचा स्टँड, कुठल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म युवा कार्यकर्त्यांना मिळत नाही. पण राजेश दादा असेल यांनी स्वतःपेक्षा कार्यकर्त्याला जास्त महत्व दिलंय. स्वतःच्या घरात मुलाप्रमाणे ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात मुलावर प्रेम करतो ते प्रेम राजादा परलीतल्या युवकांवर करत असतो आणि त्याचंच श्रेय दादाला आज मिळालंय आणि बहुमताने आज आमची ताई निवडून आलेली आहे. दादा जिल्हा परिषद जांभूळपाडा गटातून आणि परळी पंचायत समिती गणातून आपल्या सीट विजयी झालेल्या आहेत. काय आपली प्रतिक्रिया आहे दादा? प्रतिक्रिया हीच आहे की सुधागड मध्ये सुधागड संघर्ष समिती स्थापन केली. त्यामध्ये सर्व निर्णय झाला की शर्मिला बोडके यांना निवडून द्यायचं. पूर्ण एक मत ठाम झाला. तरी पण बीजेपी मध्ये आमच्यातले शिंदे गटातले लोक बीजेपी मध्ये गेले, पण सुधागड वासियांनी त्यांना पूर्णपणे नाकारलेले आहे आणि विरोध केलेला आहे आणि हा सुधागडचा हा विजय हा मिळालेला आहे. आता कशा पद्धतीची मिरवणूक आहे आणि कसा आनंदोत्सव साजरा करणार आहात एकूणच आपण? पूर्ण सुधागड तालुक्यामध्ये उत्सवाचं वातावरण आहे आणि प्रत्येक सुधागडवासी हा पूर्ण आनंद आहे. सुधागड जिंकला म्हणजे आपला सरसगड जिंकला आपण, हे लक्षात ठेवा सर्वांनी.